पुण्याचे अनुकरण देश करतो। पुण्यातील प्रत्येक घर ज्ञानमंदिर झाल्यास पुण्याची ज्ञाननगरी होईल। ही हनुमानवाडीची जबाबदारी घ्यावी लागणार आहे असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले। पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात डॉक्टर माशेलकर बोलत होते। केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष प्रमोद रावत, संयोजन समितीचे सदस्य प्रसन्नजित फडणवीस, बागीश्री मंठाळकर, डॉक्टर संजय चाकणे, डॉक्टर आनंद काटीकर, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, लोकमान्यचे सुशील जाधव, सुहानाचे विशाल चोरडिया, लेखक दिग्दर्शक चंद्रप्रकाश यावेळी उपस्थित होते। मुरलीधर मोहोळ म्हणाले, 9 दिवस अनेक प्रकारचे कार्यक्रम महोत्सवात झाले। पुणे पुस्तक महोत्सव ही पुण्याची आणखी एक ओळख, नवे आकर्षण निर्माण झाले आहे। पुण्याच्या महोत्सवाची चर्चा दिल्लीत झाली, हे पुणेकर म्हणून अभिमानास्पद आहे। पुढील वर्षी अधिक मोठा आणि अधिक कालावधीचा महोत्सव करावा लागणार असल्याचं त्यांनी म्हटले। डॉक्टर माशेलकर म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाने वाचनाची संस्कृती वृद्धिंगत केली आहे। नव्या पिढीने पुस्तक हाती घेतले आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं। चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदाचा महोत्सव गेल्या वर्षीच्या तुलनेत तिप्पट मोठा होण्याची अपेक्षा होती। प्रत्यक्षात तो 4-5 मोठा झाला। शांतता पुणेकर वाचत आहेत, या धर्तीवर शांतता महाराष्ट्र पुस्तक वाचत आहे हा उपक्रम राबवला जाणार आहे। 2000 नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दुर्मिळ ग्रंथांचे टप्प्याटप्प्याने डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आपण आत्ताच आकडेवारी सांगितली, 4.5 लाख ते 10 लाख। मला हे आवडतं, मला डबल करणं आवडतं। मला आठवतं गर्जे मराठीतर्फे GMG एक्सलन्स समिट म्हणून सिलिकॉन व्हॅलीमध्ये होता आणि मी त्याचा ओपनिंग कीनोट ॲड्रेस दिला होता, इंडियाज राईज ॲज अन एक्सपोनेन्शियल इन्स्पिरेटर। आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे गेल्या 10 वर्षात करून दाखवलेलं आहे, त्याच्यात आपण पाहिलेलं आहे की आपण बेडूक उडी घेत नाही आहोत, हनुमान उडी घेतो। आम्ही विधानसभेत ही घोषणा केली, एकतर उद्घाटनाला राज्याचे मुख्यमंत्री आले होते आणि अशी इच्छा व्यक्त केली होती राजेशने का मिलिंदजीने होते का प्रस्ताव मांडला की शांतता पुणे पुस्तक वाचताय। हे जसं गेल्या वर्षी सक्सेस झालं, या वर्षी सक्सेस झाल्या वेळेला 12 ते 1 मध्ये 3.5 लाख लोकांनी पुस्तक वाचलं, देवेंद्रजीने वाचलं, एकनाथजीने वाचलं। तर ह्याला तुम्ही महाराष्ट्र पुस्तक वाचताय शांतता असं एक दिवस ठरवू शकाल का? देवेंद्रजीने ते मान्य केलेलं आहे, त्याचा निर्णय झाला आहे। तुम्हाला जे एखाद्या वेळेस ते मदतीला घेतील की ही तारीख आम्हाला ठरवून द्या आणि मग पुढच्या वर्षीपासून दरवर्षी महाराष्ट्रामध्ये एक दिवस आपण एस्टॅब्लिश करणार आहोत की ज्या दिवशी शांतता महाराष्ट्र पुस्तक वाचता आहे असा उपक्रम करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 12,428 ग्रंथालय, योगायोगाने त्या ग्रंथालय या विषयाचा मिनिस्टरी मीच आहे। तर या 2012 पासून एकही नवीन लायब्ररी दिली गेली नव्हती। आम्ही काल निर्णय असा केला की 2000 ग्रंथालय अशी आम्ही शोधली की जी नाहीच आहेत अस्तित्वामध्ये, त्यामुळे त्यांची मान्यता रद्द केली आणि 2000 नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्याचा आम्ही निर्णय केला, ज्याच्यामध्ये आदिवासी भागामध्ये 500 लोकसंख्येचं गाव जिथे ग्रंथालय नसेल तर परवानगी मिळणार आणि शहरी भागामध्ये, म्हणजे शहरी म्हणताना आता ग्रामीण भागातील कार्यक्रमाचा समारोप होत असताना त्याच्या संदर्भात निश्चितपणे हा कसा झाला, यासाठी काय प्रयत्न झाले, कोणाकोणाचे हात लागले आणि एकूण या महोत्सवाच्या विषयातला एक सारांश आपल्यासमोर ते मांडतील आणि किती वेळ मांडला तरी तो कमीच राहील असं माझ्या मनामध्ये येत होतं। याचा अर्थ की गेले 9 दिवस इतका मोठा महोत्सव हा या ठिकाणी संपन्न झाला की तो शब्दामध्ये सुद्धा त्यांना संकलित करता येणार नाही अशी माझी भावना आहे। आणि खरंच एक पुणेकर म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांना निश्चितपणे त्याचा एक आनंद आहे, एक समाधान आहे